खानदेशातील अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अनिताज किचनला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बटाटे आणि वाटाणे, हिरवे वाटाणे याची भाजी बनवून दाखवणार आहे। ही खूप मस्त भाजी बनते। मी असे बाजारातून छोटे छोटे बटाटे आणले होते, ते मी स्वच्छ करून उकडून घेणार आहे। त्यांना आपण एका शिटीमध्ये उकडून घेणार आहोत, जास्त वेळ नाही लागत त्यांना शिजायला। मी मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 कांदे घेतलेले आहेत 2 मोठे, अद्रक लसूण, वाटाणे आणि थोडा खडा मसाला मी इथे काढणार आहे। त्याच्यात मी दालचिनी, शहाजिरं, खसखस, चक्री फूल, असं काळी मिरी, लवंग असे खडे मसाले मी घेतलेले आहेत। त्याच्यात मी थोडं बडीशोप घेणार आहे, थोडे धने घेणार आहे मी त्याच्यात 1 चमचा। आणि आता आपण आपला मसाला भाजून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर मी कांदे भाजून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून आपण कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ। कांदे भाजून झाल्यानंतर आपण थोडं तेल टाकून मिरच्याही आपण त्याच्यासोबत भाजून घेऊ। मिरच्या छान भाजून झाल्यानंतर त्या आपण काढून नंतर आपला खडा मसाला सुद्धा थोडासा भाजून घेऊ। हे सर्व भाजल्यानंतर आपण याचा मसाला करून घेऊ। अद्रक लसूण, कांदे, हिरवी मिरची, खडे मसाले आपले, त्याच्यात मी थोडी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीरने हिरवा रंग छान येतो। मसाला झाल्यानंतर आपले बटाटेही खूप छान शिजलेले आहेत। हे आपण काढून त्यांचे वरचे साल काढून घेऊ बटाट्यांचे। एका कढईत 1 पई तेल टाकून मी वाटाणे आणि त्याच्यासोबतच हे बटाटेसुद्धा, उकडलेले बटाटेसुद्धा मी त्याच्यात थोडेसे फ्राय करून घेणार आहे। म्हणजे आपल्याला भाजीमध्ये टाकल्यावरती जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही। थोडा वेळ मी यांना परतून घेणार आहे। थोडंसं हळद आणि थोडं मीठ घालणार आहे याच्यात मी परतताना। थोडंसं परतून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण आणखी 2 चमचे तेल घालून आपला मसाला वाटलेला होता, तो तेल चांगलं गरम झाल्यावर आपण त्याच्यात मसाला आपला परतून घेणार आहोत। आपल्या मसाल्याला छान असं तेल आल्यानंतर आपण त्याच्यात 1 टोमॅटो घालणार आहोत। मी त्याच्यात टोमॅटो घातलेला आहे 1, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता, नसल्यास काही हरकत नाही। मी त्याच्यात ते फ्राय केलेले वाटाणे आणि बटाटे घालणार आहे। तुम्हाला वाटल्यास थोडं मीठ अजून घालू शकता तुम्ही चवीनुसार तुमच्या। आणि त्याच्यात थोडं मी शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर आपण 5 मिनटं फक्त भाजी शिजून घेणार आहोत, कारण आपण हळद मिठामध्ये अगोदर वाटाणे आणि बटाटे शिजवून घेतलेले होते। ही बघा किती छान आपली भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। खूप चांगली भाजी लागते ही, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। अशा प्रकारे हिरवे मिरचीची भाजी, वाटाणा आणि बटाट्याची भाजी एका वेगळ्या प्रकारे। अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अनिताज किचन खानदेशी रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।